फटाकडा फुसका निघला. तोप लावायची, तोप धडाधड वाजली पाहिजे. चिजवण तसं पाहिलं तर महाराज लय धार्मिक आहे बरं का. महाराज मी स्वाभिमानाने सांगतो, एवढ्या छोट्या गावामध्ये इतका सुंदर सभा मंडप झाला. यावर्षी मला खूप प्रसन्न वाटलं बरं का. पण ही वाटणी काढायची आपल्याला पुढच्या वर्षी मधली. 2 भाग दिसत नाही, हिला एक करायचं. हा स्पेस बनवायचं, म्हणजे ते असं वाटत 2 पार्ट्याचं आहे काय, म्हणजे असं होतं. हा असं ते ह्या वर्षी लय छान झालं. आता वातावरण त्याला भिडून घ्यायचं मध्ये, आहे की नाही. मागच्या वर्षी मी बोललो होतो मला वाटतं, आणि या वर्षी खरंच पाहतो मी देवाच्या कृपेने उभा राहिला आहे. आणि गरज आहे काळाची. काय आपल्या घरात जसं हा कोणी बांधो, पण आज हे जे वास्तू आहे, ही वास्तू आज काळाची गरज आहे. जसं आपल्या घरी एखादा विवाह कार्य असलं तर आपल्याला संकट असतं, बाबा विवाह कार्य आहे, 10-5 पाहुणे जास्त येणार आहेत, आपल्या घरी बसायला जागा नाही, आणि शेजाऱ्याच्या दारात मांडव देता येणार नाही कारण त्याचं आपलं जमत नाही. असं बऱ्याच ठिकाणी असतं. उदाहरण आहे सत्य प्रश्नाचे की नाही. तसं हाही एक प्रश्नच आहे. धार्मिक कार्यक्रम करायचं व आपण मग मंडपवाल्याला सांगायचं वरनं पान कागद बांधा, त्याची परत बिलही वाढून येतं. परिस्थिती नसते. जिथं 20,000 लागायचे तिथं 50,000 लागत असतील तर पुढच्या वर्षी पोरं कानकूस करतात. मग या सगळ्या एकंदरीत विचार पाहिल्याच्या नंतर ही वास्तू उभा राहणं काळाची गरज आहे. आणि वास्तू ही जरी कोणी दिली तरी सुद्धा ती ग्रामस्थांच्या आदेशानुसार किंवा ग्रामस्थांच्या नियोजन खाली झाली पाहिजे. रचना खूप छान झाली याची, त्याची हाईट वगैरे जे काही तुम्ही निर्माण केली वास्तू ती खूप छान केली, म्हणजे त्या मंदिराला शोभेल असे. आता मी त्या दिवशी असणार ते कोणत्या आखाडामध्ये, लेकुरवाडी आखाडा, तिथंही बघा मारुतीचं मंदिर एकदम मारुतीरायचं छान झालं. त्यांनीही नवीन असं याच्यासारखंच त्यांनी नियोजन केलं, म्हणजे खऱ्या अर्थाने गावात सप्ताह व्हावा, पिढून पार व्हावा. पण त्या सप्ताहामधनं हे सुद्धा काहीतरी व्हावं. थोडं राजकारण्याकडून घ्या, थोडं तुम्ही घाला, म्हणजे असंही समजू नका त्यांच्याच पोळीवर तूप, असं नाही. तुम्ही त्याच्यामध्ये ग्रामस्थांनी थोडं हातभार लावला. आमच्या गावामध्ये त्याच माध्यमातून मंदिर झाले. म्हणजे मला त्या कोणत्याही लोकाला दोष द्यायचा नाही, पण मला हे सांगायचंय, पहिल्यापासून राजसत्ता आणि धर्मसत्ता एक आहे. त्या दिवशी माझ्या कार्यक्रमाला आदरणीय गडाख साहेब पण होते, त्यांच्या समोर मी हेच बोललो की पहिल्यापासून राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित आली. जसं एक साधू आहे, त्या साधूला एखादा आश्रम बनवायचा आहे, मग 10 लाख रुपये त्याला खर्च करायचा आहे. करू शकतो का तो? अशक्य आहे. मग त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल? कोणाच्या समोर तरी हात पसरावा लागेल. पूर्वीच्या काळी सुद्धा संत असायची, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा. त्या काळात लोक सांगतात 5 पैसे 2 पैसे 10 पैसे रुपये आणे वगैरे, अशा माध्यमातून बाबांनी त्या टायमाला देवगड सारखं संस्थान निर्माण केलं. आज ते बाबांच्या कृपाशीर्वादाने खूप विश्वात नंबर 1 झालं असं म्हणू आपण. पण सुरुवात कशी झाली? जुने म्हणे थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे आज इथं एक हक्काची वास्तू निर्माण झाली की नाही. आज मंडपची आवश्यकता नाही, एवढाच मंडप दिला. तुमचा खर्च वाचला की नाही? वाचला. अजून जर लोक खूप पुढे गेली, आमच्या गावात तर साऊंड सिस्टीम घेतली, या मंडपवाल्याचा धंदा बसन त्याच्यामुळे हे लय वाट पाहते. ते सुद्धा आता सहकार्य करतात. आपल्या परिसरातले पोरं चांगले आहेत बरं का. बाहेर जर गेलं तर खूप पैसे मागतात. आपल्या परिसरातले मंडपवाले तसं सांभाळून घेतात. बोलण्याचं तात्पर्य या सगळ्या गोष्टी चालवायच्या आहे. हे परमनंट आहे. काय आज हा सभा मंडप तुम्ही बनवला, हा कायमस्वरूपी झाला की नाही? पाऊस येऊ पाणी येऊ याच्यात बसायला आनंद वाटतो. दुसरी गोष्ट, आपल्या बंगल्यामध्ये बसून जो आनंद आपल्याला घरात टीव्ही पाहण्यात येतो, तोच आनंद आपल्याला इथं कशात येतोय आता? कारण धाक नाही आपल्याला. नाही तर 1 वर्ष असं झालं, दाळबट्टीचं लय भारी झाले वडाखाली, नेमकाच पाऊस, कीर्तन संपायचा टाइम आणि पाऊस यायचा टाइम. काही माणसं म्हणली याचं कीर्तन बरं चांगलं झालं, आमचं कीर्तन बिघडलं ना. कशामुळं? कारण दारबट्टीचा वास्त भारी यायला लागला. काही लोक म्हणायचे गरामान गरामान. आता आचार्य म्हणी कढई जर पावसात आहे तर गरम कसं आणू? या समस्या सुटल्या की नाही? म्हणून मी नेहमी म्हणत असतो, भक्ती करण्यासाठी सुद्धा सगळं लागतं. एक तुकडोजीदास महाराजाचं पद आहे पहा, आपण सगळे म्हणतो, सांगा मी काय करू भक्ती करू पोट भरू, सांगा मी काय करू भक्ती विना देव दिसत नाही,
पैशाविना संसार चालत नाही, हे करू का ते करू सांगा मी काय करू. भक्ती जरी करायची असेल तर त्याच्याशी काय लागतो? पैसा. उदाहरणार्थ एखादा कीर्तनकार दररोज कीर्तनाला जातो, पण दररोज घरी येताना फक्त नारळच आणतो. किती दिवस त्याला बायको घरात ठेवीन? त्याला सांगा लाल जरात कपडे घ्या. आमच्या लाल जरात कपडे तुमच्यापेक्षा श्रीमंत आहे, तुम्ही असं काय समजू नका. त्यांच्याकडे तुमच्यापेक्षा भारी भारी गाड्या आहेत. तुझ्या कृपेने मला काही नाही, तुझ्या कृपेने मला काही नाही, तुझ्या कृपेने मला काही नाही, तुझ्या कृपेने मला काही नाही. पंढरीची आई माझी, पंढरीची आई, पंढरीची आई माझे, पंढरीची आई. तुझ्या कृपेने मला काही नाही, तुझ्या कृपेने मला काही नाही, तुझ्या कृपेने मला काही नाही, तुझ्या कृपेने मला काही नाही. तुझ्या कृपेने माझा चालतो व्यवहार, नामाचा व्यापार मी तुझा सोनार. संतांचे त्यांचे विचार मांडले. देवाच्या कृपेने काही कमी पडत नाही, काही पडत नाही. अनेक संतांची उदाहरणं पहा. जगद्गुरु तुकोबाराय, शेती होती त्यांना. किती होती? 700 एकर थोडी होती. एवढे मोठे शेतकरी महाराज. सगळी शेती नामस्मरणाच्या नादात तशीच. 2 एकर शेती पिकली, चांगल्या प्रकारचे कणस पडली. महाराजांची एक पत्नी खूप रागीट स्वभावाची, पण प्रेम खूप प्रेम. एक दिवस म्हणले, अहो दररोज तेच करतात. माझ्या आई वडिलांनी चांगलं नाही केलं म्हणले. अहो एक काम करा ना, इथं विना वाजवण्यापेक्षा तिथं जाऊन वाजवा. महाराज म्हणले, कसं आहे आता तू म्हणशील तसं. कधी कधी त्यांना ऐकावं लागलं. जातो म्हणले. घेतला महाराजांनी विना, चिपुळ्या घेतल्या, निघाले महाराज. राम कृष्ण हरी जय जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय, राम कृष्ण हरी जय 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 जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. जसेच गेले 2 एकर ज्वारी, आणि दोन्हीच्या मध्ये एक माळ तयार केलं होतं. माळ असायची ना पूर्वी. जास्त ओढू नका, ते लिंकत होते. एक पट्टीचा फरक आहे. माळ त्या ठिकाणी तयार केलं होतं असं. त्याच्यावरती महाराज बसले. आता तिथं महाराज बसले, त्यांचं काम काय होतं? ते याच्यातले नव्हते ना, ते तुमच्या आमच्यात जे आज चालते त्याच्यातले नव्हते. ते दिनरजनी हाची दिवस उजाडांना त्याच्यातले नव्हते ते. मग त्यांनी नजर झाली. आता जसंच महाराजाला पाहिलं, मोठ्या 4-5 पाखरं आली. महाराजाच्या जवळ गोफण आणून ठेवली पत्नीने.
महाराजांनी आपले गोफण तिथंच ठेवली, विना घेतला, बसले. 2-4 मोठी मोठी पाखरं आली. एक पाखरू दुसऱ्या पाखरू संग बोलायला लागलं. आपले जसे बोलतात ना संध्याकाळी, उद्याचे कीर्तन कसं काय झालं, रात्री काय खरंय म्हणले, खराट झालं कीर्तन, तसे बोलायला लागले एक पाखरू दुसऱ्या पाखरा संग. म्हणले आज संधी बर का आपल्याला. म्हणले काय? म्हणले आताचा पाखरा राखणारा जो आलाय, म्हणले दररोज जो पाखरं राखायला येतो कानोबार आहे, तो डोळे उघडे ठेवून येतो म्हणले. पण आजचा जो पाखरं राखायला आला जसा आलाय ना म्हणले, तशी त्यांनी डोळेच उघडले. काही काही बोलत होत असेल कीर्तन, डोळेच उघडीत नाही. अख्खं बाबा डोळे उघडा ना. मग ते म्हणाले बाबा आंधळाचे म्हणले. मग लोकांना लेट कळत, आंधळे सुद्धा लय हुशार असतात, डोळेच उघडत नाही म्हटलं. हे म्हणले जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आपला उलट त्याच्यामध्ये काय आहे, फायदा आहे, फायदा. सध्या सगळे लोक फायद्याचे मागायचे. मला एक जण म्हणला तुमची गाडी कोणत्या रस्त्याने? म्हणलं मी कोकणाच्या रस्त्याने. तो म्हणला मग ते कोण नाका विकाडल्या रस्त्याने या. तर मी म्हणलं नेमका काय भानगड झाली. त्या दुसरा मला फोन करून, हो महाराज तसं नाही म्हणले, त्याला वाटतं तो गाडी पंक्चर व्हायला पाहिजे, कीर्तन हेनी करायला पाहिजे. इकडे बी लय अवघड झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. विचार केला. ते पाखराची बैठक, ते 2-3 मोठे होते, ते म्हणले जाऊ देणारे, ही चर्चा करण्यापेक्षा संधी आले ना आपल्याला, त्या बाबाकडे बघू नको म्हणले. तो म्हणला अरे बघ ना, पण मग त्यांनी जर कधी मध्ये डोळे उघडले आणि गोपन हातात घेतली ती एक नाही जगणार. ते म्हणले पुढचं पाहू पुढं, पण आता संधी सापडली ना सोडायची, साधी सिंपल संधी सोडायची नाही. म्हणले तसं नको करू, सगळ्यांना बोलव, सगळ्या पाखरांना मिस कॉल महाराज. एक पाखरं नाही आले, अख्खं शेत भरलं. एका एका कांसावर एक एक पाखरू. नुसतं भरलं नाही शेत, सगळं शेत ताटून टाकलं पाखरांनी. तेवढ्यामध्ये दुपारचा 1:30 वाजला. पाटी घेऊन डोक्यावरी आली जिजाईची सवारी. डोक्यावरती पाटी घेतली जिजाबाई साहेबांनी, आल्या ताड 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 जशाच आल्या. अरे विठ्ठला तुझ्यामुळे माझा संसार बसला. हे सांगतो का म्हणले. अरे बघ ना म्हणले, अरे एका एका कांसावर 4-4 पाखरं बसली, काय खायचं आम्ही. असा नवरा म्हणले माझा तुझ्या नामस्मरणामुळे असा झालाय. अरे कसं होणार आमचं. तोंड झोडायला लागले बिचारी. पुन्हा पुढं झोडतात ना काय काय बाया, ऐकतच नसला तर तोंड झोडायला लागले 2-2 हाताने. अरे विठ्ठला कसं आहे म्हणले तुझं. जिजाबाई खूप तनफन तनफन तनफन, पण मनात प्रेम. जशाच आल्या, मडकं होतं, 2-3 भाकरी होत्या, मिरची होती, ठेवली अशीच माळावरती. असं माळ धरलं, गडा गडा हालिलं. आओ बाबा उठा. म्हणले काय? म्हणले अर्धाच तास राहिलं कीर्तन, पटकन आवरा. आवरू, टेन्शन नका घेऊ. विठ्ठल 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 विठ्ठल. जागे झाले महाराज. काय झालं आवले? म्हणले अहो पाहता का? म्हणले. म्हणले काय? अहो म्हणले ते पहा ना पटांगणाला काय चालू आहे. म्हणले काय? अहो म्हणले सगळे कणस खाऊन टाकली, त्याच्यात दाणे जेवढे होती ना सगळी खाल्ली म्हणले त्या पाखराने. तुम्ही कशाला आले होते इथं? म्हणले तू तर म्हणली पाखरं राखीव. मग मी पाहत होतो फक्त पाखराकडं. काय एक जण पंढरपूरला गेला मंडळीला घेऊन, ते गेला आंघोळीला. बायकोला म्हणे एक काम कर, पिशीवर नजर ठेव. हे आंघोळीला गेलं आणि पिशी ती ठुली. आणि ते एक जण आलं, ते पिशीतलं सोनं काढ, पैसे काढ, चांगले कपडे काढ, आणि हा फक्त पिशीकडे पाहतो. ते आले, ते म्हणे का हो ते पिशी? ते म्हणे तसं नाही, तुम्ही म्हणले फक्त नजर ठेव, त्याच्यात काय नेलं म्हणले, मी फक्त पिशी पाहिली. तसं म्हणले तुम्ही आले, तू काय सांगितलं होतं घरून? नजर ठेवा. कशावर? पाखरावर. मी नजर ठेवली म्हणले. मग आपल्याकडे एक भजन आहे, पाखडे उरवितो शारंग धरते, म्हणायचं नाही आपल्याला कीर्तन, पण सांगितलं मी तात्पर्य. राग आला पत्नीला. त्या दिवसापासून महाराजांनी पाखरं राखायची सोडली. 1 महिन्याचा कालावधी गेला. संत तुकाराम चरित्र चांगलं वाचा, जीवनात काहीतरी घेण्यासारखं आहे. सगळ्या लोकांच्या सुग्या झाल्या.
तुकोबाराईच्या शेताची सुगी व्हायची. तुकोबाराईची पत्नी बोलू लागली, म्हणले अहो सगळ्याचं शेत सोंगलं, आपलं शेत सोंगायचं, पण म्हणले शेत सोंगायला उक्त द्यायचं. बाया बोलवल्या, शेत सोंगायला घेणार का? बाया म्हणले याच्या शेत सोंगायला घ्यायचं कायला, काढबा जाणार घालायला. मला सांगा, तुमच्या वावरात बाया आल्या कापूस याचायला आणि बोंडसच राहते, चोराडी चोरून नेले. किती बाया त्याला? बाया पाहिल्या काय पाहतात त्याच्यात? आता सीजन आलं ना, आता सावध राहा बरं का, लोक चोरून नेतात कापसाला, बेकार लोक. त्याच्यामुळे शेतकरी कीर्तनला येत नाही. शेलका शेलका कापूस दिसतो तिथं मजूर जातो. जास्त किलो झालं पाहिजे. तसं त्या कणसात जर काही दाणेच दिसाना, मग बाया कुठं घेऊ राहिल्या? कोणीच ना, शेवटी भगवान आले. मला विस्तारित नाही सांगायचं, मला अभंगाकडे यायचंय. तुकोबाराय म्हणता चिंता करू नको, मी आहे ना म्हणले, माझा विठ्ठल आहे, तो सगळं करील. तुका मने घालू तयावरी भार, वाहू संसार देवाई देवाई, वाहू संसार देवाई. तुका मने घालू तयावरी भार. आपल्याकडे गायला तेवढं महाराजांनी सांगितलं, सगळं काही त्याला व्हायला. मी सोंगन म्हणले सेत. स्वतः तुकोबाराय सेत सोंगायला आले. देव होता तिथं, सेत सोंगलं. कणसाचे ढीग पडले, शेजाऱ्याचं खळं झालं, महाराजाचंही खळं झालं. रास पडली शेजाऱ्याची. 20 पोते त्या काळात, 20 पोते. तुकोबारायची पत्नी आली, म्हणले आपल्या नवऱ्याने कमाली केली, आपली किती रास पडली पाहू. म्हणून आली. मोकळेच कंस, याच्यात काय निघणार? महाराज म्हणले चिंता करू नको, काय चमत्कार झाला पहा. रात्री महाराज म्हणले तुला किती पाहिजे धान्य? त्या काळात सांगतात श्री संत तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये, त्यावेळेस तुकोबारायची पत्नी म्हणली 12 खंड्या पाहिजे. किती पाहिजे? 12 खंड्या. महाराज म्हणले चिंता करू नको, माझा विठ्ठल आहे ना, 12 खंड्या पाहिजे ना. तू सकाळी फक्त एक काम कर, कशात साठवायचंय धान्य? तेव्हा ते असायच्या कणग्या आणि ते पोताडे असायचे मोकळे, त्याच्यावर 12 खंड्या धान्य बसेल असं एक पोत त्या ठिकाणी शेजारी शेजारी आतरवलं. म्हणले एक काम कर, पाहिजे ना 12 खंड्या, विचार करू नको. असे पोते अंतरले आणि तिकडं शेजारी रास पडली. महाराजांनी फक्त गळ्यात विना घेतला आणि एकच गोष्ट चालू केली, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा माझा
पण एवढा भजनात तल्लीन झाल्या, महाराजांनी डोळे झाकले, आई साहेबांनी डोळे झाकले. आई साहेबांनी महाराजांनी आई साहेबाच्या अगोदर डोळे उघडले. अगं आवले डोळे उघड म्हणले. काय म्हणले? बघ ना किती धान्य आलं. जसे डोळे उघडले आई साहेबांनी, ढीग लागला. कशा एवढा? डोंगरा एवढा. किती पाहिजे होतं धान्य? अहो धान्य भरणारे येडे झाले, घामाघूम झाले. भर पोते जेवढे पोते भरतात, पण ज्वारी जशीची तशी. किती पोरे भरा, पोते भरा, ज्वारी जशीची. ही ताकद कशाची? म्हणून तर महाराज म्हणले, देव तुका म्हणे पोते एवढे असणारे सगळे पोते भरले, कारण ते देवाने भरवलेले होते, ते कधीही रीते होत नाही. अशा पद्धतीने महाराज म्हणले, अवले हे सगळं झालं चमत्कार. म्हणले आता तुला काय वाटतं? म्हणले आता तर मला अजून आनंद वाटतो. काय? देव आता तुमचं ऐकायला लागलाय. पण महाराज म्हणले याच्यापेक्षा जर वाईट दिवस यायला लागले तर? म्हणले पुढचं पुढं बघूया. आणि पुढं वाईट दिवस यायला लागले. काही दिवस घरात मुलाला अन्न खायला राहिलं नाही. मग आईसाहेब म्हणतात, अहो तुमच्या देवाला काहीतरी मागा ना. तुकोबाराया म्हणतात काही मागायची गरज नाही, कारण ते संत असतात ज्या संतांना कुठल्याही प्रकारची आसक्ती नसते. तुम्ही उदाहरण अनेक ऐकले असतील. एक संत होते पहा, त्यांना 4 पोरं होती. एक हाताला धरलंय, एक खांद्यावरती 2 घेतलेत आणि एक पाठीवर बांधलंय. 4 संत, 4 पोरं. तेवढ्यामध्ये एक साधू गावामध्ये आला. म्हणले जय हरी. जय हरी. म्हणले तुम्ही कोण? म्हणले मी काशीवरून आलो. म्हणले तुम्ही कोण? म्हणले मी त्यागी आहे, काशीवरून आलो. अहंकार आला, मी त्यागी आहे, काशीवरून आलो. म्हणले महाराज आमच्या घरी जेवण करायला चला. ते महाराज म्हणले मी तुमच्यासारख्या ग्रस्त्याच्या घरी जेवत नाही. असे म्हणतात ना काही महानत. म्हणले मी तुमच्या घरी मी विरक्त आहे. म्हणले मी काय तुमच्या घरी जेवत नाही, मी स्त्रियांच्या हातचं खात नाही, जेवत नाही. म्हणले महाराज अहो मी सात्विक आहे, माळकरी आहे, हरकत नाही. म्हणले मी सर्वस्वाचा त्याग केलाय. अहो महाराज जसं तुम्ही त्याग केला ना तसं मी पण त्यागच केलाय. म्हणले तुम्ही कशाच त्याग केला? म्हणले तुमच्याकडे आहे तुम्ही त्यागी, नाही तुम्ही त्यागी, माझ्याकडे आहे तरी मी त्यागी. मला सांगा धनवान माणसाने किती जरी खर्च केला तरी मोठेपणा आहे का? पण गरिबाने जर खर्च केला तर मोठेपणा आहे की नाही? तसंच प्रकारे ना, ज्याच्याकडे काहीच नाही त्याने केलं त्याला मोठेपणा आहे. म्हणले महाराज माझ्याकडे असून सुद्धा मी त्यागी आहे. म्हणले कशाचा? म्हणले लटिका व्यवहार. महाराज हा संसार नश्वर आहे मला माहिती आहे. म्हणले मग तुम्ही काय केला? म्हणले जगाची रीत आहे म्हणून मी केला. म्हणून तर एक सुंदर अभंग आहे पहा, हरिपाठाचा सुरुवातीचा अभंग. असुनी संसारी जिव्हा वेग करे, संसारी जिव्हा वेग करे, वेदशास्त्र भारी माया सदा, याचं तडजोड लावा. या अभंगाचा आणि त्या अभंगाचा एक अर्थ होतो, तडजोड लावा. म्हणले महाराज त्यागी या शब्दाचा अर्थ काय आहे? जे आपल्याकडे आहे त्याचा त्याग करणं. म्हणले महाराज खरंच चला, नतमस्तक होतो, तुम्ही म्हणाल ते करतो, चला. म्हणले नाही बाबा मी येऊ शकत नाही. म्हणले मग मला राग येईन बर का? म्हणले मग काही रागडे राहते गृहस्थी माणसं. म्हणले मला राग येईन बर का बाबा नाही आले तर? पहा बर का येता का? नाही मी येऊ शकत नाही. म्हणले पहा बर का बाबा तुम्ही त्यागी आहे ना, मी सगळं सोडलंय ना. म्हणले पहा मग मी पण सोडून दाखवतो. महाराज त्या बाबांनी जी 4 पोरं धरली ना, पटा 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 आला गुडं टाकली, विहिरीत टाकली. मंच सांगत नाही, अनेक संतांनी सांगितलं असं. हा पण ते यांना जरा उलट सांगायचं, लवकर नाव नाही सांगायचं. काय विठ्ठल विठ्ठल संसारात राहिले पण संसाराविषयी
विरक्त, आसक्ती ठेवली नाही त्यांनी. हरीच्या नामस्मरणाच्या व्यतिरिक्त काहीच नाही. सगळ्याची सगळी पोरं असणारी विहिरीत सोडली. म्हणले महाराज आता मी त्यागी आहे का नाही? आता तर माझ्या घरी यायला काय हरकत नाही ना? अहो म्हणले मी आलो असतो, पण आता तुम्हाला काय पडलं? ते सुतक एक लय मोठं फॅड आहे. जिथं सुतक पडलं ना तिथं पहिल्या दिवशी डाळबट्टी, दुसऱ्या दिवशी जिलेबी, तिसऱ्या दिवशी पुरी भाजी, पाचव्या दिवशी बट्टी ते काय बालुशाही, 10व्याच्या दिवशी खीर चपाती. 10 दिवस मज्जाच मज्जा. मला तर काही ठिकाणी गेल्यावर असं वाटत इथं मौत आहे का लागा नाही. कोई किसी का नहीं जगत में जाने वाला जाता है, आता है तकदीर लेके पाप करके मरता है. अच्छा कर्म तू कर ले बंदे, उस दर पे तेरा खाता है. जहां तू जाएगा एक दिन ओ राम वहां पे रहता है. बोलो राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम. राम भजनामध्ये तुळशीदास महाराज म्हणतात विरक्त. महाराज सुतक. अहो महाराज कशाचं सुतक? मुलं गेली. म्हणले मग आता सुतकात मी खात नाही. म्हणले काय खात नाही? सुतकात मी खात नाही. म्हणले मग मी जर सुतक फेडलं. अरे मग तू कसं सुतक फेडणार? म्हणजे तुम्हाला काय करायचं महाराज? चला माझ्या संग. परत हा पुढं बाबा माग गेले. पुढं त्या विहिरीच्या जवळ. म्हणले बाबा तुम्ही कोणत्या देवाचं भजन करता? म्हणले मी शंकराचा भक्त आहे. इथं भांडण गेलं व्यक्तर आपल्या संप्रदायात. मी म्हणले मी विठ्ठलाचा भक्त आहे. झोपले नदीच्या काढायला दोघांचे भांडण. सोडायला कोणीच नाही. आपाप मिटत. मग सोडायला असले का झोपत. दोघच होती ती. हा म्हणायचं मी विठ्ठलाचा भक्त. काय याच्यात सुद्धा खूप त्रास आहे. तो बडा की मैं बडा. काय सबसे बडा वही है. आत्मा सगळ्यापेक्षा मोठा. चैतन्य शक्ती असता हृदयामध्ये राम. महाराज म्हणतात ही भ्रांत निघली पाहिजे. हो हे भेद जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत काहीच उपयोग नाही. संप्रदाय खरा हेच शिकवतो तुम्हा आम्हाला. एवढा वाद निर्माण झाला. म्हणले बाबा तुम्ही? म्हणले हो. म्हणले आता एक काम करा ना, तुमची शक्ती पाहूया आपण. ह्याने डोळे बंद केले, भजन केलं, काहीच झालं नाही. कारण सगळे येरीत गांजाचाच धूर. कस काय काय होईल? काहीच नाही झालं. हा बिचारा साधा भोळा वारकरी गळ्यामध्ये विना घातला. हे विठ्ठला तुला शपथ आहे, आज माझी किंमत तुझ्या हातात आहे. या महात्म्याला दाखवून दे तुझा भक्त कमी नाही. बहुआ बडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया. सोर आहे. सोर आळवले. बघता काय एकामागे एक सगळेची सगळे मुलं जसे झोपीतून उठतात की नाही तसे विहिरीतून. अहो हा महात्मा एकटक बघतच राहिला. साष्टांग दंडवत घातला. म्हणले आम्हाला इंद्रियाचा संग नाही. निजवृत्ती काढी इंद्रिया सवडी लपून
वृत्ती काढी सर्व माया कोटी वृत्ती काढी सर्व माया कोटी इंद्रिया सवारी लपू नको त्या ठिकाणी सांगितलं म्हटले आम्हाला माया नाही, इंद्रिया सवडी लपू. त्या परमेश्वरासाठी आम्ही आमचं जीवन खर्च केलं, त्याला आमची दया येणार, त्याला करुणा येणार. म्हणून तर सांगितलं परमार्थ नो हे लेकुराच्या गोष्टी. महाराज म्हणतात ते लेकराचं काम नाही दादा, ते जातीवंत वारकऱ्याचं काम आहे. जातीवंत वारकऱ्याचं. पूर्वीचे वारकरी पंढरपूरला जायचे, जातीवंत होती, आणि आता जातवान येत. एखाद्या ठिकाणी थोडा फराळाचं कमी पडू द्या, थोडे बिस्किटचे पुढे कमी पडू द्या, थोडी दिंडी पावसात गाठू द्या. दिंडी चालक मारला या लोकांनी चिताड. मोठे मोठे महात्म्याने कोपरापासून हात जोडले भाऊ दिंड्याला. भयानक परिस्थिती. म्हणून तर महाराज म्हणले काय, कलियुगा माझी करावे कीर्तन श्रेष्ठ साधन आहे कलियुगामध्ये. कोणतं साधन? कीर्तन. अतिशय श्रेष्ठ साधन. काय ताकद आहे कीर्तनामध्ये? आपण अनेक वेळेस ऐकलं, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल जिवंत झालं. ही ताकद कीर्तनाची. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा टाळगाव चिखलीमध्ये कीर्तन करायला लागले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कीर्तनामध्ये, जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले, बसले. तसे नाही बसले, सैन्याचा वेढा पडला होता म्हणून बसले. सगळं कीर्तन झालं पण महाराज जायला तयार नाही. तुकोबाराय म्हणतात, महाराज सगळे लोक गेले, तुम्ही का जात नाही? शिवाजी महाराज बोलतात, बाबा मी इथनं गेलो की गेलो. म्हणले काय? म्हणले अहो माझ्या साईटनी 200 मुघलांचा वेढा आहे. महाराज म्हणले मग 200 मुघल काय करणार आहेत तुम्हाला? म्हणले काय करणार आहेत म्हणजे काय? मला माहितीये तुमच्या कीर्तनामध्ये आलं की मुघल सुद्धा काही करत नाहीत. तिथं नाही कोणी काही करत. ही गादीत खूप ताकद आहे, पॉवरफुल. मेजॉरिटी खतरनाक, पॉवरफुल गादी आहे. म्हणले काही होत नाही. म्हणले बघायचं का चमत्कार? म्हणले बघा. म्हणले तुम्ही फक्त तलवार घेऊन उभा राहा. म्हणजे कीर्तनात उभा राहिले शिवाजी महाराज. तलवार काढली, रागात उभा राहिले. म्हणले चमत्कार बघायचा का? म्हणले बघा. महाराजांनी जसं भजन चालू केलं, विठ्ठलाचं भजन, आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळा सिद्धी, तेने सकळा सिद्धी, जगे झाले पूर्ण काम. आरंभी आवडी आदरे तेने सकळा सिद्धी, तेने सकळा सिद्धी, जगे झाले पूर्ण काम. भजन चालू केलं. स्वर खूप अवघड आहे, हार्मोनियमचे चांगले चांगले जमून जातात. मग त्या ठिकाणी सांगितलं, आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी, जगी झाले पूर्ण काम. जसंच भजन चालू केलं, चमत्कार घडला. काय घडला चमत्कार? प्रत्येक मुघलाला, एका एका मुघलाला एक एक कोण दिसायला लागला? शिवाजी महाराज. युद्ध तर चालू आहे, एका मुघलाच्या समोर एक शिवाजी महाराज, एका मुघलाच्या समोर एक शिवाजी महाराज. ते एकामेकाला म्हणायचे, ये क्या चमत्कार है, ये क्या हो रहा है, गजब हो रहा है, अरे हर जगह शिवा दिख रहा है. बोले किसकी ताकत है? बोले कोई बोलता है तुकाराम की ताकत है. बोले तुकाराम कोई आम आदमी नहीं है. तुकाराम तुकाराम नाम घेता का बेयम, नाम घेता का बेयम, नाम घेता का बेयम.
सगळी. राहिले शिवाजी महाराज आणि तुकोबाराय. साष्टांग दंडवत घातला. मले महाराज हे सगळं तुम्ही कस काय केलं? महाराज म्हणतात हे मी नाही केलं. करणारा कोण आहे? तुम्ही म्हणता ना हे मी केलं. लोकांना विचारलं ना मंदिर कोणी बांधलं? पट्ट्याने बांधलं. अरे येड्या, तुला चारा बांबून उठायची ताकद नाही कोणाची. बस काय बांधू शकतो? एखाद्याच्या आपण घरी गेलो बंगला कोणी मी बांधला. अरे तो नाही बांधला, गावड्याने बांधला. गाडी मी घेतली. आपण काहीच नाही करत. काय त्याच्यासाठी निधान लागतं. निधान सुटला आपला बम. काय होतं त्याच्यासाठी? काय लागतंय? निधान. म्हणून या आतल्या परमेश्वराला ओळखायचंय आपल्याला. पण त्याला ओळखायचं म्हणल्यानंतर मुद्दा सांगितला. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. माऊली म्हणतात हा संसार नश्वर आहे, याच्यावरची माया काढा. काय? हा मोह नश्वर आहे, याच्यापासून बाजूला जा. हे जे इंद्रिय आहे, या इंद्रियावरती ज्याची सत्ता आहे ती आत्मसत्ता आहे. देहावरती ज्याची सत्ता आहे तो देह नश्वर आहे. बरोबर आहे की नाही? आपण स्मशानामध्ये ज्याला जाळतो तो कोण आहे? तो कोणी नव्हे, ते जड आहे. काडी मोडीचा पिंजरा केला, आत पोपट बैसविला. पोपटलाही बोललो बाबा आपला बंगला पाहिले या बरं का म्हणलं. येईल पोपट का बोलतो. एक जण आम्हाला बंगला पाहिला घोड्यागावला इतक्या लांब घेऊन गेला. तिकून येताना माझ्या गाडीचं 2,500चं टायर फुटलं. वाटोळ झालं पाहिजे त्याचं. महाराज अरे तुझ्या बंगल्यापायी माझं नुकसान झालं ना 2,500चं. तिथं घरी न्यायचं ना आदराने घेऊन जा ना. पण उद्देश वेगळा होता. आम्ही तिथं जसंच गेलो ना महाराज तो म्हणला हे असं केलं. आता माझं तर डोकंच फिरलं ते ऐकल्यावर. त्याचं सांगण्याची टॅक्ट मला कीर्तनात नाही सांगण्याची एवढी भारी होती. आणि आतमध्ये गेला. मग म्हणले बाबा तुम्ही कोणाच्या घरी चहा घेता का? म्हणलं मी चहा नाही घेत, पेट्रोल पितो. विठ्ठल विठ्ठल. अरे तुझ्या मनात कुठली श्रद्धा आहे? लक्षात ठेवा. वाईट वाटेल तुम्हाला, लाईव्ह चाले तरी सांगतो. साधूवर विश्वास असणं वेगळा, साधूवर श्रद्धा असणं वेगळं, साधूला मानणं वेगळं. या तिन्ही पैकी कोण लोक आहेत आज? आज मी तुम्हाला चांगला दिसतो, मानणार तुम्ही? उद्या मी कुठं बिघडलो नाही मानणार तुम्ही. वाटोळा करणार. काय करणार? हसू. महाराजाच्या लक्षात आलं. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. काळीचे कोणी नाही, अंधकारीचे कोणी नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. आता मला तिथं बोलायला लागतं व्याख्यानाला जाधव मामा. मग मी पखवत कुठं लावला पाहिजे तुम्ही सांगा मला. आता व्याख्यान करायला कुठं बोलावं लागतं?
इकडं. मग आता ऑर्गन आणावं लागेल ना आपल्याला, त्याच्यामुळे हा सूर्य ओके वरती बोलायचंय ना, ते लोकांना कळलं पाहिजे हो. नाही तर मग बाबा झोपला हाला ना डोला ना कसा आला काढा ना गेला काय ते बी काढा ना, मजा नाही. हसून खेळून कीर्तन करायचं. काय सांगत होतो मी तुम्हाला, गेलं का पाण्यात? आधीच तुम्हाला हाऊस, त्याच्यात आला जोरात पाऊस. आता येत नाही 2 दिवसापासून पाऊस. तिथं श्रद्धा महत्वाची आहे. हे जग कसं आहे, आज तुम्ही कुठंतरी कोणीतरी आहात म्हणून आज लोक तुमच्या माग आहेत. उद्या तुम्ही कुठंतरी नाही त्यावेळेस कोणी तुमच्या माग नाही आहे का? पडलेल्या आमदाराचे फोटो लोक घरात लावतात का? कोणाचे लावी ते खरंच आहे का बाबाच राहतात? नाही नाही नाही, हे लोक आपल्यापेक्षा 10 पट हुशार. कोण? लक्षात ठेवायचं बरं का महाराज. हे जे लोक समाजात घटक म्हणून जन्माला आलेत ना, यांना तुम्ही किरकोळ समजू नका. एक शाळा मास्तर आधी सांगतो, भाऊ तुझा पोरग नापास होणार आहे. त्याला माहित राहत काय, यांनी कधी अभ्यास केला जसं त्यांना ते माहित राहतं तसं यांना हे माहित राहतं. तसं आमच्या संतांना हे माहित राहतं काय, का कीर्तनात फक्त हार राहतो. आता एक हार आहे आज, ते आमचं आहे ना डायव्हर. तिथं किती होते भाऊ त्या दिवशी? एवढे होते एवढे. एक बाया म्हणे बाबा 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 काय हारे बाबाला. एक म्हातारी म्हणे जसं मढ दिसत होतो. बोलू नाही आता लाईव्ह चालू म्हणून विठ्ठल विठ्ठल. कधी सोनाला संभळीत नसल. स्वभाव सांडवा. काय कीर्तन कशासाठी आहे? इथं स्वभाव बदलला पाहिजे, इथं विकार नष्ट झाले पाहिजे, इथं या इंद्रियावरची जी आसक्ती आहे ते कमी झाली पाहिजे. म्हणून माऊली म्हणले हे सगळं जर कमी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी माझा हरिपाठ वाचा. अभंगाचं
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आता आम्ही सगळ्यांनी खूप कष्ट केले आतापर्यंत आहे की नाही. आता स्वयंपाक काय आज आमटी भाकरी आहे की नाही. त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही. सकाळपर्यंत जाऊ नका आता. सगळ्यांनी वर हात करा जोरात उंच करा. वा वा. तुमच्याकडले सगळ्याचे पाकिट माझ्याकडे द्या जायच्या टायमाला. असेच ठेवा आता सकाळपर्यंत. तुम्ही करा ना. वा वा. तुम्ही ते यजमान आहे. तुम्ही सगळे जेवढे वर करता येईल तेवढे करा. सगळ्याची उंच दिसली पाहिजे. वा ते कुठे गेले कॅमेऱ्यावाले. सगळे फिरावं कॅमेरा. सगळ्यांनी माझ्या मागं म्हणायचा राम 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 राजा राम 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 राजा राम राम. रस्त्याच्या करायचे मारुतीला दिसतंय बरोबर. राजा राम 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 राजा राम 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 राजा राम राम राम. आता सगळ्यांनी माझ्या मागे एकदा जय म्हणायचं मोठ्याने. आपलं सर्वांचं प्रेम आहे ना रामावरती. सर्वांनी जय म्हणायचं. सियावर रामचंद्र भगवान की. सियावर रामचंद्र भगवान की. सियावर रामचंद्र भगवान की. बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की. भारत माता की. आज के आनंद की. विठाल जय